सरकारी कर्मचारी या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून ही नवीन अपडेट आता पाहणार आहोत. चला सुरू करूया. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्ता म्हणजे DA थांबविला होता. जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्याच्या कालावधीसाठी हे भत्ते रोखले गेले होते. आता मात्र या थकबाकीबाबत नवीन वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना काळातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा उल्लेख करून थकबाकी मिळण्याची विनंती केली आहे. मुकेश सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की कोरोना महामारीमुळे सन 2020 ते 21 आर्थिक वर्ष देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे सरकारला डी आणि DA थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पत्रात मुकेश सिंग यांनी कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा विशेष उल्लेख केला आहे. या ठिकाणी काळात नागरिक सेवा आणि पेन्शनधारकांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोरोना विरुद्धच्या लढाईत कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे मुकेश सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोनाच्या दुष्परिणामातून देश हळूहळू सावरत असून आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याआधी लोकसभेत या विषयावर चर्चा झाली होती. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की सन 2020 नंतर कोरोना महामारीच्या नकारात्मक आर्थिक प्रभावामुळे डी आणि DRचे योगदान विस्कळीत झाले होते. विशेषतः 2020 ते 2021 या आव्हानात्मक आर्थिक वर्षाशी हे संबंधित होते. आता भारतीय संरक्षण मजदूर संघाने उचललेल्या पावलामुळे या प्रश्नाला नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारित असल्याने थकबाकी मिळण्याची आशा कर्मचाऱ्यांना दिसत आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याचे सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील पावलाकडे लागले आहे. कोरोना काळात थांबलेल्या डी आणि DA थकबाकीबाबत नवीन वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संरक्षण मजदूर संघाने उचललेल्या पावलामुळे या प्रश्नाला पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारित असल्याने कर्मचाऱ्यांना आशेची किरण दिसत आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारवर अवलंबून असल्याचे सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील पावलाकडे लागले आहे. धन्यवाद.